हॅलो, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा, आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आज मला जायचं आहे शार्वीला कपडे घ्यायला, कारण शार्वीचा जो बड्डे आहे तो लवकरच येत आहे आणि त्याच्यासाठी मला पिंपरी कॅम्पात जायचं आहे तिचा ड्रेस घ्यायला। पिंपरी गावात मी पाहून आले, पण पिंपरी गावात एवढे काही ड्रेस खास नाही येते, तर मग मी कॅम्पात जाणार आहे आणि तिला ड्रेस घेणार आहे, तसेच बड्डेसाठीची शॉपिंगही करायची आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते। शार्वीला कपडे आणण्यासाठी जायचं होतं, परंतु त्याआधी जाण्याआधी मग कुकर लावून घेतला, जेणेकरून आल्यानंतर कसं कंटाळा येत नाही। कुकरही लावला, त्याचबरोबर पीठही मळलं। मी नेहमी असं करते, जर बाहेर जायचं असेल खरेदीसाठी किंवा काही कामासाठी तर कुकर लावून आणि पीठ मळूनच जाते, जेणेकरून आलं की मग कामाचा कंटाळा येत नाही। नंतर आपण फक्त चपाती आणि भाजी केलं की होऊन जातं। शार्वीचा ड्रेस घेण्यासाठी आम्ही आलो होतो पिंपरी येथे, बालाजी कलेक्शन येथे, बालाजी किड्सवेअर। तर हे जे दुकान आहे एक्झॅक्ट सत्यनारायण मंदिरासमोर आहे। छान मिळाले ड्रेसेस इथे मला, भरपूर व्हरायटी होत्या ड्रेसेसमध्ये, सिक्वेन्सचे वगैरे पण होते आणि वेस्टर्नमध्ये होते। परंतु शार्वीला मला जे आहे सोबरच कपडे घ्यायची होती, म्हणजे तिला एकदम कम्फर्टेबल वाटेल अशी, एकदम मऊ अशी। त्यामुळं जे आहे तिला मी सिंपल असेच ड्रेसेस घेतले, जास्त हेवी ड्रेसेस काही घेतले नाही तिला। छान मिळाली मला इथे ड्रेसेस आणि स्वस्तही मिळाली, एकदम रिजनेबल। नाही, मला वाटलं तो पिंक वाला छान। तिचा ड्रेसही घेऊन झाला, त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग परत शार्वीला घेऊन गेलो, कारण आम्हाला केक बुक करायचा होता। मग पिंपरीतील साई मंदिरात गेलो। हे जे आहे पिंपरीतील साई चौकातील साई मंदिर आहे। छान वाटतं इथं, मस्त प्रसन्न वाटतं मंदिरात। तर थोडा वेळ थांबलो आणि मग पुढे गेलो। तर आम्ही मॉन्जेनिसमध्ये गेलो केक बुक करण्यासाठी। तर शार्वीच्या फर्स्ट बड्डेचाही केक आम्ही मॉन्जेनिसमधूनच बुक केलेला होता आणि सेकंड बड्डेचाही आम्ही मॉन्जेनिसमधूनच घेतला। छान असतात इथे थीम केक वगैरे, आणि विशेष म्हणजे एकदम टेस्टी आणि फ्रेश केक मिळतात, म्हणून आम्ही नेहमी मॉन्जेनिसमधूनच केक प्रेफर करतो। शिवांशच्या आणि किशूच्या बड्डेचेही फर्स्ट बड्डेचाही आम्ही इथं केक मॉन्जेनिसमधूनच घेतलेला होता। मस्त असतात केक। काय घेतलं? मॉन्जेनिसमध्ये आम्ही या शार्वीच्या बड्डेसाठी जो केक ऑर्डर केला होता तो 2 किलोचा केला। त्यानंतर आम्ही गेलेलो होतो बालाजी डेकोरेशन येते, म्हणजे बड्डेचं डेकोरेशनचं जे आयटम आहे ते घेण्यासाठी। तर हे जे दुकान आहे शगुन चौकाच्या जवळच आहे। इथे छान असतं डेकोरेशनच्या, भरपूर सारे व्हरायटीज आहेत अवेलेबल। बड्डे डेकोरेशन, हळदीचं डेकोरेशन, लग्नासाठीचं जे डेकोरेशन आहे किंवा इतर फंक्शनच्या डेकोरेशनसाठी भरपूर साऱ्या व्हरायटीज इथं मिळून जातात। खूप छान आहे। त्याच्यानंतर आम्ही गेलेलो होतो रिटर्न गिफ्ट घेण्यासाठी, म्हणजे लहान मुलांचं रिटर्न गिफ्ट घेण्यासाठी। #रिटर्न गिफ्ट ह्या दुकानामध्ये आम्ही गेलो होतो, ते पण बालाजी डेकोरेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे। भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या इथं रिटर्न गिफ्टसाठी। इथे जे आहे 10 रुपयापासून जे आहे रिटर्न गिफ्टची सुरुवात होते। खूप छान मिळतात इथे रिटर्न गिफ्ट्स, 10 रुपयापासून ते 500-700 रुपयापर्यंतचं पण रिटर्न गिफ्ट तुम्हाला इथं मिळून जातं। तर रिटर्न गिफ्ट घेतल्यानंतर आम्ही गेलो होतो जितेंद्र ट्रेडर्स, जितेंद्र इमिटेशन ज्वेलरी। इथे जे आहे मला इमिटेशन ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र घ्यायचं होतं आणि हारही घ्यायचा होता, म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो।
तर हे दुकान आहे इथं तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये सिंगल आयटमही मिळून जातो. शार्वीला आता ड्रेस घेऊन आलेले, छान मिळाले ड्रेस. 2 ड्रेस आणले, एकदम स्वस्त मिळाले. आणि दुकानाचं नाव आहे बालाजी, काय नाव आहे, बालाजी किड्सवेअर हे नाव आहे दुकानाचं. आणि पिंपरीमध्ये हे जे दुकान आहे ते दुर्गामाता मंदिराच्या एक्झॅक्ट शेजारी आणि सत्यनारायण मंदिराच्या समोर आहे, वैष्णोदेवी मंदिर रोडला. सर्वात आधी शार्वीचे ड्रेस दाखवते मी. तर हा असा एक ड्रेस आणला, छान आहे. ह्याला स्कर्ट आहे, एक प्रकारे डंगरी स्कर्ट कसा असतो त्या प्रकारे आहे. आणि छान वाटते, हा घातल्यावर पण मस्त वाटत होता शार्वीला. हा असा सिम्पलच ड्रेस आणला, कारण दिवाळी, बड्डे किंवा इतर काही कार्यक्रम असेल तर तिला जास्त हेवी कपडे आवडत नाही, मग ती खूप रडते, गोंधळ करते. ती ड्रेसही असा आहे. आता व्यवस्थित घातल्यावर व्यवस्थित वाटेल, छान वाटतो घातल्यावर. आणि हा असा सिम्पलच आणला, कारण मग तिला पण नंतर जे कपडे असतात ती वापरून होतात. इवन तिच्या फर्स्ट बड्डेचा जो फ्रॉक आहे तो तसाच पडलेला आहे. त्यानंतर तिला घातला होता आम्ही एकदा, तर तिने तो घातला नाही, म्हणजे ती खूप घातल्यावर रडते, त्यामुळे तोही तसा पडून आहे. आणि लास्ट बड्डेचे तिचे 3 ते 4 ड्रेस तसेच पडून आहे, ती घालतच नाही, कारण तिला ते आवडत नाही. आणि अजूनही शार्वीला कपडे आणले मी. तर ते जे आधीचे 2 ड्रेस आहे ते किड्सवेअर पिंपरी येथून आणले. हे जे दुकान आहे बालाजी किड्सवेअर ते सत्यनारायण मंदिराच्या समोर आणि दुर्गा माता मंदिराच्या एक्झॅक्ट शेजारीच आहे. वैष्णोदेवी रोडला जो रस्ता जातो वैष्णोदेवी मंदिराकडे, त्या रस्त्यालाच आहे. छान मिळतात तिथं कपडे आणि स्वस्तही मिळतात इतर दुकानांपेक्षा. तर शार्वीला हा तिथे एक मला छानसा असा 2 पीस मिळाला शर्ट, छान आहे, सुंदर वाटतो हा. आणि ह्याच्यावर हे खूप छान असे बटन नाही पण फ्लॉवर्स असे लावलेले आहेत. तिला घ्यायचाच होता मला एक 2 पीस, छान वाटतो लहान मुलांना. आणि असे एक शार्वीला डेली यूजसाठी शर्ट आणले तिथूनच, हे डेली यूजसाठी आणलेले आहेत. छान मिळाले कपडे. आणि शार्वीच्या बड्डेसाठी बालाजी डेकोरेशन ह्या दुकानातून, म्हणजे बालाजी डेकोरेशन हे डिलक्स चौकात आहे, तर तिथून आम्ही हे असा सेटच मिळाला. ॲक्च्युली आधी आम्ही वेगवेगळे घेतलं होतं, पण सेट मिळाला हा. त्याचप्रमाणे बड्डेला जी लहान मुलं येतील त्यांच्यासाठी ही रिटर्न गिफ्ट आणलेली आहे. आणि हे रिटर्न गिफ्ट पॅकिंगच करून आणलेले आहेत. तरी पण मी एक खोलून दाखवते की काय रिटर्न गिफ्ट आणले आहे लहान मुलांसाठी. हे जे आहे अप्सरा किट, ह्याच्यामध्ये जे आहे अप्सरा जॉय किट आहे, हे छान मिळालं आम्हाला. आणि हे होलसेलमध्येच मिळालं आहे. जितेंद्र इमिटेशन ज्वेलरी म्हणून दुकान आहे, खूप छान मिळतं तिथं, आम्ही नेहमी घेतो. आमचं आधी दुकान होतं तर तिथूनही आम्ही होलसेलने माल घ्यायचो, आणि आताही तिथं आम्हाला होलसेलनेच मिळतं. तर हा असा सुंदरसा मी रजवाडी हार आणलेला आहे तिथून, छान मिळाला मला. असा एक घ्यायचाच होता मला, सिल्क म्हणजे आपल्या काठपदराच्या साडीवर वगैरे घालण्यासाठी. छान मिळाला हा मला, आणि स्वस्तही मिळाला. बाहेर 1100 ते 1500च्या दरम्यान आहेत रेट, तर तिथे मला तो 550 रुपयामध्ये मिळाला. म्हणजे किती फरक आहे ते तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे छानसे झुमके मिळाले. असे झुमके बरेच आहेत माझ्याकडे, क्लिप वगैरे, पण ती क्लिप तर काही घालत नाही, ती जेव्हा मोठी होईल तेव्हा ती वापरेल. आणि अजून मी एक मंगळसूत्र आणलं, ते पण तुम्हाला दाखवते की छानसं तिथून मंगळसूत्र आणलं जितेंद्र कलेक्शनमधूनच. तर हे मला मिळालं 500 रुपयाला. म्हणजे ते असं पाहू शकता किती छान मंगळसूत्र आहे. हे खूप आवडलं ॲक्च्युली मला साडीवर वगैरे घालायला, तर माझ्या मंगळसूत्र कलेक्शनमध्ये हे अजून एक ॲड झालं. जर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी किंवा काही तर हार सेट वगैरे काही घ्यायचं असेल तर तुम्ही पिंपरीमध्ये जितेंद्र इमिटेशन ज्वेलरी ह्या दुकानामध्ये जाऊन नक्की विजिट करा. हे जे आहे रिव्हर रोडलाच दुकान आहे. तर अशी खरेदी केली मी पिंपरी कॅम्पामध्ये. तर लवकरच आपले 1K कंप्लीट होणार आहे, म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. तर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर आपण लाईव्ह सेशन घेणार आहे, म्हणजे मी लाईव्ह येणार आहे. तर तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा की लाईव्ह कधी घ्यायचं, म्हणजे संडेला किंवा इतर कुठल्या दिवशी लाईव्ह घ्यायचं.
चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.